2019च्या विधानसभा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन असं म्हणाले होते। मात्र उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदावरनं त्यांच्याशी फारकत घेतली आणि त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं। याची सल ही अद्यापही देवेंद्र फडणवीस यांच्या मनात कायम आहे। फिनिक्स पुरस्कार सोहळ्यामध्ये याचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला। बघूया। अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी वारंवार शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत राहिली। संजय राऊत हे गिधाडी प्रवृत्तीचे आहेत। मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित फिनिक्स विशेष सन्मान सोहळा सोमवारी पार पडला। आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिनिक्स पुरस्काराविषयी बोलताना मिश्किल टिप्पणी केली। अनेक वेळा लोकांना वाटलं माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली असं फडणवीस यांनी म्हटलंय। हाच धागा पकडत खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेसह राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय। हे तुम्ही फिनिक्स नाव दिलं तर म्हणजे मी काही राखेतनं उभा झालो नाही, पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली। तर ही का घेऊ शकलो? कारण जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला त्यावेळी त्याला सकारात्मकतेनं पुढे गेलो, आव्हानांपासून कधी पळालो नाही। म्हणजे त्यांनी शिवसेनेचं उदाहरण दिलं। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी वारंवार शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत राहिली। त्याच्यामुळे जर त्यांनी स्वतःची तुलनाही फिनिक्स पक्षाप्रमाणे केली असेल याचा अर्थ त्यांचीही राख रांगोळी करण्याचा प्रयत्न त्यांच्या सहकार्यानेच केलेला आहे। हे आम्ही या आंदोलनात सुद्धा बघितलं आणि शिवसेनेनं कायम स्वतःला फिनिक्स पक्षाची उपमा दिली। काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोठं आंदोलन झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत मराठा आरक्षणाचा प्रश्न यशस्वीपणे सोडवला। मात्र त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे दोघे दूर राहिल्याचं दिसून आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानाचं कनेक्शन खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेसह राष्ट्रवादीशीही जोडलंय। दरम्यान यावरून खासदार नरेश म्हस्केंसह भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी देवेंद्रजी यांना खूप सतावण्याचा प्रयत्न केला, खोटे गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं राजकारण संपवण्याच्या ते तयारीत होते। त्यामुळे संजय राऊत यांनी ही भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका। महाराष्ट्रातल्या नागरिकांनी देवाभाऊंना प्रचंड बहुमत 2019 साली दिलं होतं। हे बहुमत दिलं असताना देखील देवाभाऊंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं। त्यानंतर देवाभाऊ उभे राहिले आणि फिनिक्स प्रमाणे त्यांनी भरारी घेतली। संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटाचा आजपर्यंतचा इतिहास बघितला तर तो गिधाडी प्रवृत्तीचा इतिहास आहे। 2019 साली उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदावरून फारकत घेतल्यानं सर्वात मोठा ठरलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर राहावं लागलं। पहाटेच्या शपथविधीनंतर अवघ्या 2.5 दिवसात पाय उतार व्हावं लागलं। मात्र भाजपाचे समर्पित कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी पक्षाला पुन्हा उभारी दिली। स्वतःमधला एक आक्रमक विरोधी पक्षनेता महाराष्ट्राला दाखवला। एकनाथ शिंदे, अजित पवारांना सोबत घेत सत्तेत येऊन दाखवलं। मला कधीच वाटलं नव्हतं त्यांची राख होईल। एक तर राजकारणात कधीच कोणी संपत नाही आणि कोणाची राख होत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे। त्याच्यामुळे त्यांचं एक तर देवेंद्रजींचं असं कधी होईल असं ध्यानीमनी नाही आणि कोणीही कुणाबद्दल असे विचार करू नये। कोणी कुणाला संपवायची वगैरे जर भाषा करत असेल तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, ही सगळी मंडळी टीकेला टीकेनं उत्तर देत नाहीत तर टीकेला कामानं उत्तर देतात। हे देवेंद्रजींनी देखील दाखवून दिलेलं आहे आणि शिंदेसाहेबांनी देखील दाखवून दिलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या त्या भाषणाकडे आम्ही अतिशय सकारात्मक बघतो
आणि त्यांच्यावर जी काही विरोधकांनी परिस्थिती निर्माण केलेली होती त्याच्यावर त्यांनी मात केली, अशा पद्धतीचं ते भाषण होतं. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. त्यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुकीत सलग 3 टर्म भाजपला 100 पार नेलंय. मी पुन्हा येईन या घोषणेवरून ज्या विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवली, तीच घोषणा सत्यात उतरवत देवेंद्र फडणवीस डंके की चोट पर पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फिनिक्स पुरस्कारानं केलेला सन्मान सार्थ ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.